नाते काळो पायला येतो नाते काळो पायला येतो नाते काळो पायला येतो सांग बाबा काय बरं वाटते का कसा आहे शक्ती ऐकली का बाबा कुठं उठून सांगितलं हा मग ही बाबावर तुम्हाला ही सुख लागत म्हणजे काय ना पण मला काय नसतं कुठं काय असतं हे जण कसं त्यात तर परत काय म्हणलं पुरुष त्याला मुदाम करतात तसंच जातात नेतात तर तसंच गुरुचा कंठी येतं सांगतात महाराज मोडायला किती जग त्याला गुराला चालवतो पाय बाजारा बसून असत माझं तो करा म्हणायचं चपले एवढ्या तसंच केलं मग मला म्हणून तर मला पोरं म्हणली चलते खुश बाबा म्हणली मी कशाला बांधली करते अरे लगा मला तुम्ही समजेन किती नकार केला मी नाही म्हणत मी झाडावर गेली होती मी तसंच केलं यायला आता समजत मी झाड गाठलं म्हणून मरून तिकडे मग बसलो होय मी काय म्हणलं मग त्यांना सांगितलं हा तर हे निघे बघा सांगत अरे महाराजांची स्थिती एकदम एवढा मोठा महाराज मी मग दर्शन घ्या पळातो बाबा नको म्हणायचं काय तर वळा म्हणायचं बाबा काय म्हणते मुलं बरं त्याला पारख्या लागतो म्हणायचं नेहमी कीर्तनात सांगा कशा लगे तोंड घालणार आगात शक्ती का न सांगायसाठी त्यांच्यापैकी ताकद पण मोहरला घेणारच बरोबर नाही आता हे रेशन गव्हा ठिकाणी जणांना निम्यात विकून दारू घेऊन येणार कसं ते मिळ खायला गरीबी नाही दारी नाही अशी काळजी मग देणाऱ्याने काय करायचं तर जपून राहायचं म्हणण्यासारखं जपून सद्गुरू जर मिळतच नाही खऱ्याची तर गाठच पडत नाही आता तुला डोळ्याला कसं कटोट नखरं केलं तू हा तिथं तिला कसं लागला येळी करायला मला दाखवते दाराच्या बाहेर ऐकलं का बाबा बघा हे सरकार घेऊन कोणती म्हातारी रडते मग काय होतं या आपलं बरं वाटत नाही कोण मग आपण का पाहू असा कवरी बाबा सारख्याचा हात धरून बेता आपण रस्ता काढायला ती कोणी तिची येईल सांगता येणार नाही कोणी तिची उचलून येईल ही उचलून नाही समजू ही आपलं आहे काय नाही तर बाबा ते गुराळ चालू असताना तिने चपल्या काढल्या मोहर टाकल्या तिने चकुरं घेतल्या पाय पुजलं म्हणलं कसं 5000 म्हणून गुरु माऊली काय म्हणून मग गुरु एखादा आमच्यासारखा महादेव काय देतात काही नाही आपण त्या तुमच्या मनानं कसं करायचं कसं नाही असं करून इथं काय चालतंय का बरोबर आहे का लबाड आहे असं बघून का उगाचच काहीतरी करत बसायचं त्याच्यासाठी करू नका देवाच्या द्वारे वचन
एवढं मोठा हरिश्चंद्र आला आराम. मग आमच्यासारखे असते की खूप ऊन द्यायला काय पाहिजे जरा असं झालं त्यांना पाय मारायला तुमच्यासारखं मला येतात मागं मात्र वाटून असं कवली बाबा नसतं तर गुरुचं पाय त्यांचं समजा आपल्या हातात काय ते मी नुसता नाटकात नसतो पण नाटकातला समजा सागर त्याच मी नुसताच गाड्या तसं काम आहे त्यांच्या हातात आहे सर्व बटन. मग ते काय म्हणजे सकाळची पारा बसली राजा बसला काय तुम्ही राजा जाणवली तुझ्या बाच्या जर जाणवली ती त्यांचाही सर्व आत्मा आहे माझाही इथं कुणाचा आहे त्या पाच भोगवंताचं कवले बघत माझं वापरलं मग मी करत असतो राजा लगेच खाणं असं म्हणजे की भगवंताला काळजी असते असं नका म्हणलं संध्याकाळी लगेच मग मित्रांना काका काढायला हां बघू म्हणलं शेंकतो म्हणला याच्या तिच्या अंगात घेऊन म्हणला संध्याकाळी झाला म्हणलं दान करायला लागतं सपना म्हणजे लबाड नसतं ना पहिला आता लबाड करते बेतान म्हणला आणि गेलं झालं सकाळ उठला आला झालं निरंजन म्हणलं बुक्ती वापरून करता तारामध्ये बसली या मला महाराज बाहेर या म्हणता कायच म्हणला का रात्री जे तुम्ही दान केलं जेवण टाका म्हणला का सोना नका चव गेला पळत पळत म्हणला म्हणते का तवा दिलेला घ्या म्हणल्या ती हां हां काय नसतं कशामुळे गेलं संगतीमुळं नुसता असला काय नाही नुसतं आमच्या त्याचं तरी म्हणलं नुसतं काय महाराज जाणवा राजा म्हणलं त्याला नुसतं काटकार तुझ्या लक्षात आलं त्यांचा मग आपल्या असायचं आपली काय गेलं मग त्यांची चांगली साखर खायची का नाही ती उद्योग करत बघायची दिलं समजा काढून तिने पुण्याच्याला कापड सुद्धा थोडं झाल्याला थांबा थांबा तुम्हाला डोळ्यातनं काढून लावतो का तुमच्या मालकात जळलं डोळे तवा का गरीब मालक तिकडे जावायची मग तिने बेताना म्हणला कापड दिली काढून जरा मोहर गेल्या का बघा जगत होते त्याची परिस्थिती वाईटची ती मागच लागली त्याचे हात धुवून कुठं सुद्धा असं मग कुठं राहायला पण डोंगरच्या घरी पाणी त्याने बी भोग पाडत राहण्याला काही पाणी भरून भरून गेलं बायकोला दळायला लागलं कारामतीला तर ती पीठ फुटलं पोरगं साप चावून मारलं खजिदी केली रुपये घेतली मशान त्याला राखा तुला राजाने काय करतो बाबा म्हणला त्याच्यापासून 10 पैसे द्यायला कशाने द्यायचे आखिरीला शेवटच्या टेपला आणलं शेवट भोंडाला त्याच्या नागनाथ महाराज अंगठ्या लावायला बोंडाचं नको म्हणायला लागला आता काय करायचं असं बोंडाला अखेरीला मग ती स्वामित्राला बोललं म्हणला काही कसं होतो ती त्याला घेतलं बोलून असलं का चढू नको असतो का म्हणला तर राजात कसलाच काय म्हणाल्या दिशे बोल Maata
नामाचा बाजार मन विजते गुलजार पंढरी नामाचा बाजार 12:30 ठीक आहे आले देवाच्या मनात ते कोणाचे अरे देवाच्या मनात तिथे कोणाचे चालना अरे देवाचे चालना तिथे कोणाचे चालना चला म्हणत तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे कामने निवांत राहावे तुका म्हणे निवांत राहावे कामने निवांत राहावे कामने निवांत राहावे काय कारण नसताना संकट आलं केवढं मोठं संकट आलं ती का बारकं मी ना एक ते मुलगा बी मारला समजत केलं पण ती मुलगा उठाला समजत केलं सर्व कवा होते असेल नाही आणि इथं तुम्ही मला आता सांगत नाही तुम्ही हे परमिशन हे मिळायला जागा नाही पण पूर्वीचं माझे आता कधी आणि की तेव्हा वाढ बुडवून जाणार मग जेवणाची ह्याच्या असला पैसे नसतं का मागा बघा मला कॅचर कोणाला मिळणार आणि पैसे नसतं तर करत होतं पुढून बघा कशासाठी या असा ठेवा तर आपण वाढवत जायचं साधू संतांच्या संगतीत राहायचं कुटुंबाचे कीर्तन जायचं चांगलं शिकायचं कुणाला ऐकून घ्यायचं नाही ते नाही का म्हणजे नाही का मागून पहिले बाळायला वाढताना मस्त खाते म्हणजे आता मस्त आहे ना आपल्याला तर समोर झालं तिच्याप्रमाणे त्यासाठी काय येणार पण आहे होत नाही कुटुंबाने एवढं जायचं तेवढं तुमची मरते अरे मग मरते म्हणजे कसं देता होते म्हणजे कसं मला सांगायचं
तर ही सकाळ संध्याकाळ नामस्मरणाचा बसमत खायचा त्या लोकांच्या संपर्कात राहायचं नाही. त्यांनी केलं नाही त्यांची करायचं, तुम्हाला काय घ्यायचं? लांबच्या लांबातलं राहायचं, कोणाच्या भानगडीत पडायचं नाही. बाबा तुझी तुम्हीच कर म्हणाले, आम्हाला काय घ्यायचं? तर या मुली काय डोळा देते का, कोणी कान देते का बघा बरोबर, पैसे पाय देते ते का बघा. ही न सांगण्यासारखी वस्तू आपल्याला दिली आहे, त्याच्याकडून काय करून घ्यायचं ते आपण ठरवायचं. आपण काहीतरी ठरवत जायचं नाही का. आता बघतो आपण ते काय घाल म्हणले का, ते तर पूर्ण नाही टाकले, त्याची सरकार टाकते. ती आपली गरजच नाही त्यांना, काय महाराज गरज नाही त्याची, ती कुठून टाकते की त्यांना ती करून घेते तिथे. आपण ताटायची काय गरज आहे, आपण मानायची काय गरज आहे? मिळाय कुठे त्यांच्या अंगात आणि टाकायला कुठे करा. तर तुम्ही भाज्या जाय, तुम्ही हे असंच करत करा. परपंच बी सोडू नका, परपंच बी करा. एखाद्या 4 गाड्यात 8 करा मी म्हणत नाही तुम्हाला. काही दुसरा बसू द्या घरात, आळस करू नका. आमच्यासाठी आळस केलं पाहिजेच बघा, आळस करत बसू नका. सकाळ संध्याकाळ चाला जावा, काय करा, परपंचाचं बघा, महाराजाचं विधी करा, गॅस करा सकाळ संध्याकाळ. माणूस कसं करतो, गुन्हा आला का झालं का. आता बैल मंत्री गुण पीठ बी तांदळा झाला, गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला, तुझी बी बैल डोळे गेले का नाही, आणि तीच माणूस उलटा बोलतो का नाही. मग ते जेव्हा आणि त्या वक्ताचं नसत म्हणजे गाव येतो आम्ही म्हणजे 1000 हे पोराच्या घरी जाताना म्हणलं इथून मग येळ काढायचे म्हणलं, पैसे घ्यायचे म्हणलं होतं तुम्ही. हा मोठून जायचे बघा, आपण गेलेलो होतो वेळ म्हणा घर, मग इतर घरी म्हणलं. मग येळ काढून बी मग पुण्यातून आला झालं तर मग आता आपल्या बिलात झालं. मग तसं ते कटच जायचं. सायडीवरून बाबा बिचारा पडला किंवा अजून एक दिवशी सायकलीने पडलं. जाऊ दे म्हणून म्हणलं वाजवाय पण येणार माहिती माणसाला माहिती बाबा का उपयोगी पडतो. खऱ्याची उपयोगी पडतो, कोणत्याही उपयोगी पडत नाही. 1000 जणांचं होतंय समजा येतंय मनापूर माणसाला वाटते कळते. मला बी शेवट न्यायला मी बी दुकाने आणली म्हणून मला ना तिथं मला शक्ती गेली पण कुठे घ्यायची कुठं का गावाला गेली ती काय म्हणतात का काय म्हणतो मला नाही कळलं. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण म्हणायला पाहायचं आणि सांगतात काय आपल्यासाठी ती आई बापा आहे ती लेकराला का कोण होता ते ज्यांच्या नातालाच नुसता लागा अग्नी पेटत आल्यानंतर वायू त्यांचं आज असेल म्हणतो बाप हां बेतान त्याला ती घेतलं का नाही कारण कशामुळे घेतलं प्रत्येकाने कोणाच्या ताब्यात दिलंय देवाने सुरू ज्या उत्तर भरकरी नाथ कोणाचा होता सूर्याचा त्याने सांगण्यातच मौली तुम्ही आनंद काय म्हणलं त्यांना देतात नव्हतं तिची ताकद कमी तर सद्गुरूचा हाल म्हणायला किंवा सद्गुरू हा पूर्ण ठेवायचा आणि सद्गुरू चांगला भेटायला एकदाच महाराज बघत लोक म्हणजे मेरे कोणी आमच्याकडे सोनं घालतानाच तसं तिकडे बघतो म्हणजे एवढं कसं काय म्हणलं तर ती असतानाच भगवंत ती असतात त्याच्यावर पाडवा कशाला गुरु संत कुळीचा राजा संत कुळीचा राजा संत कुळीचा राजा Purasukaca sagar, Purasukaca sagar, Purasukaca sagar, Purasukaca sagar. Guru hape mate agar, Guru hape mata sagar. Purasukaca sagar.
सागर गुरु आनंदाचा सागर एवढा मोठा धैर्याचा डोंगर आहे, सुखाचा सागर आहे यात म्हणतात. एवढं भगवंताचं एवढी ताकद आहे तर का दिसत दिसून उपयोग नाही. काय म्हणते लाईट फुटायला आणखी वाटतं करते गेले सर्व गोष्टी सर्व गोष्टी काय नाही अशी त्याच्यात समजून फुलं वाटा बाबा वाटा